फार्माकोलॉजी, सिम्पॅथेटिक सिस्टीम, पॅरासिम्पॅथेटिक सिस्टीम, मायमिक, अँटागोनिस्ट, अगोनिस्ट. ओ माय गॉड, कोणी ऍक्टिव्हिटी इन्क्रीज करतो, कोण ऍक्टिव्हिटी डिक्रीज करतो, कुठली नर्व्स कुठे जाते, कुठलं न्यूरो ट्रान्समीटर कशा प्रकारे ऍक्टिव्हेट करतो, कोणी डिॲक्टिव्हेट करतो, कोणी ब्रेन पर्यंत ऍक्शन करतो, कोणी स्टॉप करतो. ओ माय गॉड. फार्माकोलॉजी हा सब्जेक्ट अनवॉन्टेड सब्जेक्ट आहे आणि ह्या सब्जेक्टचं प्रिपरेशन कसं करू, तुम्हालाही असंच क्वेश्चन आहे का? तुम्हालाही हा सगळा प्रॉब्लेम होत आहे तर डोंट यू वरी, तुम्ही अगदी राईट प्लेसमध्ये आले आहे. आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे या सगळ्या कन्फ्युजनला अगदी मिनिटमध्ये सॉल्व कसं करायचं आहे. आज मी तुमच्यासोबत फक्त एकच टिप शेअर करणार आहे, जी टिप्स तुमच्या फार्माकोलॉजीला जर्नीला अगदी इफेक्टिव्ह आणि इझी करणार आहे. फक्त एक टिप आणि फार्माकोलॉजी इझी. ओ माय गॉड, हे काय आहे? यस, तुम्ही बरोबर ऐकले आहे. मी तुमच्यासोबत अशी काही अगदी इफेक्टिव्ह ट्रिक शेअर करणार आहे, जी ट्रिक जर तुम्ही यूज केली तर तुम्हाला फार्माकोलॉजीमधला प्रत्येक पॉईंट हा अगदी इझी जाणार आहे. आणि हे ट्रिक वापरून जर तुम्ही तुमच्या स्टडीला स्टार्ट केलं तर तुम्हाला कधीच फार्माकोलॉजीमध्ये माघारी यायची वेळ पडणार नाही. फॉर एक्झाम्पल, जर तुमची एक्झाम उद्या आहे आणि आज जर तुम्ही माझा व्हिडिओ बघता आहे तरीही तुम्ही ही ट्रिक फॉलो करू शकता आणि 100% त्याला अप्लाय करू शकता. प्लस हे जे ट्रिक आहे हे ट्रिक फॉलो करून तुम्हाला अगदी मॅक्झिमम मार्क्स बनणार आहे तुमच्या एक्झाममध्ये. वेट, आपला हा जो सब्जेक्ट आहे, आपलं हे जे काही फील्ड आहे फक्त एक्झाम रिलेटेड नाही आहे, तर थ्रूआउट लाईफ टाईम तुमच्यासाठी अगदी हेल्पफुल राहणार आहे. ही जी ट्रिक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ही ट्रिक जर तुम्ही आज वापरली, उद्या तुमचा एक्झाम आहे, एक्झाम तर इझिली जाणार आहे. बट 1 नाईट बिफोर जरी तुम्ही स्टडी केला तरी लाईफ टाईम तुम्हाला तो टॉपिक आठवण राहणार आहे. बापरे, तुम्ही म्हणणार की एकच सिंगल ट्रिक, एकच सिंपल टिप, जी टिप्स तुम्हाला एवढं सगळं काही देऊ शकते, ही आहे तरी का? याला पटकन सांगा, असं वाटत असणार ना? तर बी पेशंट, मी तुम्हाला शेअर करणार आहे. त्या अगोदर काही फार्माकोलॉजीचे असे सब्जेक्ट घेऊया, ज्या सब्जेक्टला स्पेशली काही पॉईंट्स घेऊया. सब्जेक्ट म्हटल्यापेक्षा असे पॉईंट्स तुम्हाला हार्ड वाटते त्याला थोडं इझी वेनी बघूया. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल, फार्माकोलॉजी 1 जर आपण बघितला तर फार्माकोलॉजी 1 मधले जे काही फर्स्ट आणि सेकंड युनिट आहे, ह्या फर्स्ट आणि सेकंड युनिटमध्ये काय आहे तर ड्रगचं सिंथेसिस, ट्रायल्स आहे, प्री क्लिनिकल ट्रायल्स आहे, पोस्ट क्लिनिकल ट्रायल्स आहे, भरपूर असे स्टडीज आहे. आता मला सांगा, हा जो असा कॉम्प्लेक्स वाटणारा सब्जेक्ट आहे, याला जर अगदी आपण इझिली स्मूथ रनिंग वेनी जर स्टडी केला तर छान वाटतं ना ऐकायला? येस. आणि जेव्हा तुम्ही याला अप्लाय करणार तर त्याला तुम्हाला अगदी हेल्पफुल होणार आहे. ट्रिक काय? तर ट्रिक आणि टिप एकच आहे, ती म्हणजे व्हिज्युअलायझेशन. तुम्हाला हा जो सब्जेक्ट आहे तो व्हिज्युअलाइज्ड करून स्टडी करायचा आहे. आता तुम्ही म्हणणार व्हिज्युअलाइज्ड करून स्टडी करायचंय म्हणजे नेमकं करायचं तरी काय आहे? तर तुम्ही लहान मुलं बघितलं आहे का जेव्हा ते कार्टून बघतात? फॉर एक्झाम्पल, एखादं एक मूल बघा, 4-5 वर्षाचं एखादं मूल बघा, ते कार्टून बघतंय आणि त्या कार्टूनमध्ये जर तिला एखादं जे काही कार्टून बघतंय त्याची लँग्वेज जरी तिला कळली नाही, त्या मुलाला कळली नाही, तरी ना तो कंटिन्युअसली असं फोकस करतो आणि ते कार्टून असं नॉनस्टॉप बघतो. आपल्याला कदाचित ती लँग्वेज, कदाचित ते उर्दू, कन्नड जे काय असणार ते बघत असणार आणि आपल्याला नाही कळत ते, बट त्यांना ना फुल कॉन्सन्ट्रेशन असतं आणि फुल कळतं की कोण कुठून येतंय, कोण कसं काय बोलतंय का. तर एक्सप्रेशन थ्रू ते जे काही कन्व्हर्सेशन आहे ते समजण्याचा प्रयत्न करतात. बघताना ही अगदी छोटीशी गोष्ट वाटते, बट इथे काहीतरी शिकण्यासारखं आहे. आपण ही जी काही वर्ल्ड आहे, हे वर्ल्ड आपल्याला प्रत्येक गोष्ट काहीतरी शिकवत असते. छोट्या छोट्या गोष्टीकडनं आपल्याला भरपूर असं शिकायचं असते. सो इथे आपण काय शिकणार की हा जो छोटा मुलगा आहे हा काय करतो? व्हिज्युअलायझेशन करतो. व्हिज्युअलायझेशन त्याला दिसतंय, त्याला त्याचं ब्रेन कॅप्चर करताय, जो कधीच विसरत नाही. परत जरी त्याला मोबाईल दिला, टी व्ही दिला, तर परत तोच कार्टून लावतो. का? तर त्याच्या ब्रेनमध्ये ते व्हिज्युअलायझेशन फिक्स झालं आहे. आणि ही जी काही व्हिज्युअलायझेशन आहे आपल्याला आपल्या फार्माकोलॉजीमध्ये अप्लाय करायचं आहे. आता याला आपण कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे? जस्ट टेक एन एक्झाम्पल. आता फर्स्ट फार्माकोलॉजीचा जो काही सब्जेक्ट आहे, फार्माकोलॉजी 1 फॉर सेमेस्टर नंबर 4, यामधला जो फर्स्ट युनिट आहे तो कम्प्लिटली डिपेंड आहे आपले जे काही क्लिनिकल ट्रायल्स आहे याच्यावरती. आता याला डायरेक्ट असं सिलेबस घेऊन मग करण्यापेक्षा
थोडंफार इंटरेस्टिंग करूया. कसं इंटरेस्ट करूया, जस्ट टेक एन एक्झाम्पल. आता तुम्हाला फीवर आला आहे किंवा तुमच्या काही फॅमिलीमध्ये कोणाला फीवर आला आहे. आता ॲज अ फार्मासिस्ट वी नो की पॅरासिटामॉल हा आपला फीवर कमी करतो, बट तुम्ही विचार केला आहे का हा पॅरासिटामॉल कशा प्रकारे प्रिपेअर झालेला असणार? ठीक आहे, जेव्हा आपण बेसिक लेवलमध्ये बघू की हा एखादा फॉर्म्युला असणार, त्याच्यामध्ये हे एक्सिपिएंट्स असणार, पर्टिक्युलर ड्रग्स असणार, काहीतरी अधेसिव्ह असणार, जे काही कंटेंट्स असणार ते मिक्सअप केलं, त्याला टॅबलेट मेकिंग मशीनमध्ये कॉम्प्रेस केलं आणि टॅबलेट प्रिपेअर झाली. आता ही जी प्रिपेअर झालेली टॅबलेट आपण ॲज इट इज घेतली तर ती इफेक्टिव्ह असणार आहे का? तर ॲन्सर आहे नो. हे जे काही सिंगल टॅबलेट प्रिपेअर करण्यासाठी प्रोसेस असते ती फक्त प्रिपरेशन आणि ह्युमन बिंगपर्यंत नसते, तर त्याला व्हेरियस अशा स्टेप्समध्ये जावं लागतं. व्हेरियस असे फेजेस आहे, त्या फेजेसला फेस करावं लागतं. लाईक प्री क्लिनिकल ट्रायल आणि पोस्ट क्लिनिकल ट्रायल. प्री क्लिनिकल ट्रायलमध्ये काय करतो की हा जो काही ड्रग प्रिपेअर केला आहे याला ॲनिमल्सवरती स्टडी करतात. मग इथे आपण कशा प्रकारे आठवण ठेवणार, तर इथे आपल्याला व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. फॉर एक्झाम्पल टेक एन एक्झाम्पल रॅटवरती व्हिज्युअलायझेशन करायचे की रॅटला आपण एखादा ड्रग दिला, तो कशा प्रकारे इफेक्ट करतो. आफ्टर दॅट ती जर टेस्ट आहे ते पास झाल्यानंतर हा जो ड्रग आहे हेल्दी ह्युमन बिंगला देतो. सो इथे आपल्याला ते व्हिज्युअलायझेशन करायचं आहे की एक हेल्दी ह्युमन बिंग आहे, व्हॉलंटियर्स आहे जो क्लिनिकल ट्रायल पास करतो. आफ्टर दॅट जे काही इफेक्टिव्ह सफरिंग पेशंट्स आहे त्याच्यावरती ही ट्रायल जाते, लाईक क्लिनिकल ट्रायल 2 ही त्याच्यावरती रन आउट होते. हे आपल्याला व्हिज्युअलायझेशन करायचे आणि याची एक अशी फिल्म तयार करायची आहे. आणि जेव्हा तुम्ही व्हिज्युअलायझेशन करून हा टॉपिकला स्टडी करणार, ट्रस्ट मी तुम्ही हा टॉपिक कधीच विसरणार नाही. फक्त रट्टा मारायचा नाही आहे की क्लिनिकल ट्रायल 1, ट्रायल 2, फेज 1, फेज 2, फेज 1मध्ये इतके वेळ व्हॉलेंटियर्स, फेज 2मध्ये तितके व्हॉलेंटियर्स, त्याच्यामध्ये असं होतं तसं होतं नाही. आपल्याला रट्टा मारायचा नाही आहे, आपल्याला व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. कारण व्हिज्युअलायझेशन ही एक अशी पॉवर आहे, गॉड गिफ्टेड पॉवर आहे, जी ह्युमन बिंगला मिळालेली आहे आणि आपल्याला त्याचं युटिलायझेशन करायचं आहे. एकदा तुम्ही गोष्ट ती व्हिज्युअलाइज केली तर तुम्ही ती कधीच विसरणार नाही. मग एक्झामच्या अगोदर तुम्ही प्रिपेअर करताय की एक्झामच्या नंतर प्रिपेअर करत आहे, तुम्ही जीपॅट प्रिपरेशन करत आहे की कुठली एखादी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम प्रिपेअर करत आहे, तर त्याच्यासाठी व्हिज्युअलायझेशन हे खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. सो म्हणून मी तुम्हाला सांगताय की ही एकच गोष्ट आहे, एकच टिप आपल्याला फॉलो करायचं आहे की आपल्याला फार्माकोलॉजीमध्ये व्हिज्युअलायझेशन करायचं आहे. कारण हा जो व्हिज्युअलायझेशनचा टर्म आहे आपण फक्त आणि फक्त फार्माकोलॉजीमध्ये यूज करू शकतो. केमिस्ट्रीमध्ये आपण व्हिज्युअलायझेशन करू शकतो का? आता मला सांगा, तुम्ही तुमच्या मनाने ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचं एखादं स्ट्रक्चर लिहू शकता, तुम्ही तुमच्या मनाने एखादा फिनॉलचं सिंथेसिस करू शकता, एखादा मनानेच तुम्ही कुठलं तरी ॲडेनर्जिक ड्रग घेतला आणि त्याचं स्ट्रक्चर सार लिहू शकता का? नाही. तिथे आपल्याला परफेक्शनच लागतं, पर्टिक्युलर बॉन्ड पर्टिक्युलर कंपाऊंडलाच अटॅच लागतं. बट फार्माकोलॉजी हा असा एक सब्जेक्ट आहे जिथे आपण व्हिज्युअलायझेशन करू शकतो आणि त्याच्यावरती थिअरी इझिली लिहू शकतो. म्हणून म्हणते की व्हिज्युअलायझेशन करा. एक फिल्म लाईक एखादी स्टोरी म्हणा की एखादी फिल्म चालू आहे अशा प्रकारे इमॅजिन करा आणि ट्रस्ट मी, इमॅजिनेशन केलेली हे जे काही टॉपिक तुम्ही प्रिपेअर केलं आहे याला तुम्ही कधीच विसरणार नाही. ओके, जस्ट टेक अनदर एक्झाम्पल. लाईक तुमच्या सिलेबसमध्ये युनिट 1मध्ये फार्माकोकायनेटिक आणि फार्माकोडायनॅमिक हा एक टर्म आहे. आता तसं जर तुम्ही बघितलं तर ह्या दोघांचं नाव इतके डेफिनेशन कन्फ्युजन होते. आज तुम्ही प्रिपेअर केले, उद्या परत तुम्हाला कोणी विचारलं तर फार्माकोकायनेटिक म्हणजे काय आणि डायनॅमिक म्हणजे काय, याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. बट याला जर आपण व्हिज्युअलायझेशन करून प्रिपेअर केलं तर, बट फार्माकोकायनेटिक आणि फार्माकोडायनॅमिकला आपण व्हिज्युअलायझेशन केलं. लाईक डायनॅमिकचा घेतला, डायनॅमिक डी स्टँड फॉर डायनॅमिक आणि डी स्टँड फॉर ड्रग. व्हॉट ड्रग डज टू अवर बॉडी, म्हणजे आपला हा जो ड्रग जेव्हा बॉडीमध्ये एंटर झाल्यानंतर तो कशा प्रकारे त्याचं जे काही रिॲक्शन शो करतो. फॉर एक्झाम्पल आपल्या घरी आता एखादा पाहुणा आला आहे, ठीक आहे. मग आता हा पाहुणा आलेला, फॉर एक्झाम्पल आपली कझिन आली आहे. आता ही जी काही कझिन आहे ही आपल्या फॅमिलीवरती कशा प्रकारे इफेक्ट शो करते, ती मिक्सअप होते, आपल्यासोबत फ्रेंडली राहते, आपले बुक्सला काहीतरी प्रेमाने हँडल करते, अशी आहे की अनवॉन्टेडली काहीतरी ती त्रास देत आहे, नको नको अशा गोष्टी करताय. ओके, सो मग इथे ड्रगला ती जी आपली कझिन आहे त्याला आपण ड्रग कन्सिडर करू आणि आपलं जे घर आहे त्याला आपण बॉडी कन्सिडर करू. सो व्हॉट अवर ड्रग डज विथ अवर बॉडी, व्हॉट अवर कझिन डज विथ अवर होम इज कॉल्ड एज अ फार्माकोडायनॅमिक. ओके, डी स्टँड फॉर ड्रग. अशा प्रकारे आपण मेमोरायझेशन केलं तर मला सांगा, आता मी हा कन्सेप्ट तुम्हाला सांगितलं, तुम्ही कधीतरी विसरणार आहे का?
तुम्ही जरी विसरले तरी तुम्हाला आठवण की हां डायनॅमिक डी स्टँड फॉर ड्रग. अँड ड्रगसाठी टीचरनी काय सांगितलं होतं, मॅमनी काय सांगितलं होतं की एखादं कझिनचं एक्झाम्पल घ्या. एक्झाम्पल घेऊन आपण व्हिज्युलायझेशन करू शकतो. एक्झाम्पल कुठलंही फनी घेऊ शकता तुम्ही, ज्याला रिलेट करू शकता ते घ्या. ठीक आहे, असं काही नाही की मीच सांगितलेलं तुम्हाला घेतलं पाहिजे. ठीक आहे, सो अशा प्रकारे तुम्ही आठवण ठेवा. फार्माकोकायनेटिकचे डेफिनेशन कशा प्रकारे, डायनॅमिक क्लिअर झाला. ऑब्व्हियसली अल्टरनेटिव्ह कायनेटिक असणार आहे, कारण दोन्ही टर्म हे सेम आहे, फक्त अपोजिट आहे त्यांचा जो काही मिनिंग आहे. मग आता कायनेटिक काय होणार की व्हॉट अवर बॉडी डज विथ अवर ड्रग. मग आता हे सेम एक्झाम्पल घेऊया की हे जे आपले घर आहे, आपलं होम आहे, फॅमिली आहे, ती जी आलेली कझिन आहे तिच्यासोबत कशी राहते, कशा प्रकारे आपण तिला ट्रीट करतो, आपली मम्मा तिच्यासोबत कशी ट्रीट करते, तिला जे पाहिजे ती करून देते, खायला छान छान असं देते की तिला नको असं काहीतरी बनवून देते. ठीक आहे, सो व्हॉट अवर बॉडी डज विथ अवर ड्रग इज कॉल्ड एज अ फार्माकोकायनेटिक. इजंट इट इंटरेस्टिंग? यस, इट इज व्हेरी व्हेरी इंटरेस्टिंग. फक्त आपला जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तो चेंज करायचा नाही, स्टडीचा थोडा रूट चेंज करायचा आहे. डायरेक्टली आपल्याला तो रट्टा मारत बसल्यापेक्षा थोडंफार चेंज करा आणि बघा सब्जेक्ट किती इंटरेस्टिंग होते. ओके, ठीक आहे. अनदर एक्झाम्पल, आता जे काही फार्माकोलॉजी 1 सब्जेक्ट आहे याच्यामध्ये जे काही युनिट नंबर 2 नाही, कदाचित 3, 4 आणि 5 असणार. याच्यामध्ये जे काही सिस्टीम दिली आहे ती आहे पेरिफेरल नर्वस सिस्टीम, सेंट्रल नर्वस सिस्टीम आणि ह्या सिस्टीमवरती वर्क होणारे ड्रग आहे. मग याला सुद्धा आपण इमॅजिन करू शकतो का? एक छान अशी फ्लो डायग्राम इमॅजिन करायची, अगदी कार्टून सारखं करायचं, जे तुम्हाला आठवण राहील ना. एखादं ते स्केलेटल असते ना जे भूतासारखं दाखवते आपल्याला, ते इमॅजिन करायचं. स्केलेटल घ्यायचं, त्याला सेंट्रल नर्वस सिस्टीममध्ये त्याचा फक्त ब्रेन आणि त्याचे स्पायनल कॉर्ड आठवण ठेवायचं. पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये फक्त त्याचे जे स्केलेटल असते, जे हात असतात ते आठवण ठेवायचं. म्हणजे तुम्ही काय कशा प्रकारे आठवण ठेवता याच्यापेक्षा तुम्ही तुमचा ब्रेन त्याला कॅप्चर कशा प्रकारे करू शकता लॉंगर पिरियड ऑफ टाईमसाठी, ते जास्त इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, आता पेरिफेरल नर्वस सिस्टीममध्ये काय, तर ऑब्व्हियसली ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड सोडला तर बाकी जे काही कन्व्हर्सेशन होतं त्याला आपण पेरिफेरल नर्वस सिस्टीम म्हणतो. तर न्यूरो ट्रान्समिटर्समध्ये भरपूर असं कन्फ्युजन होतं की कुठला न्यूरो ट्रान्समिटर कुठे कंडक्ट होतो, ब्रेन थ्रू बॉडीपर्यंत कुठला जातो, बॉडीकडनं ब्रेन थ्रू कुठला नर्वस सिस्टीम न्यूरॉन्स कंडक्ट होतं, कुठले न्यूरो ट्रान्समिटर्स वर्क करतात, कोण एक्सायटेशन देतो, कोण डिप्रेशन देतो. सो इथे पण आपण काहीतरी रिलेट करू शकतो. लाईक टेक एन एक्झाम्पल, लाईक कुरिअर बॉय. न्यूरो ट्रान्समिटरला आपण कुरिअर बॉय म्हणू शकतो का? की कुरिअर बॉय काय करतो, एखादं पर्टिक्युलर आपण जे ऑर्डर दिलेलं एखादं कुरिअर आहे त्याला त्याच्या पर्टिक्युलर ओनरकडनं घेऊन आपल्याला देतो आणि काय करतो, आपण जे पे केलेला मनी आहे तो त्या ओनरला देतो. राईट. सो मग इथे न्यूरो ट्रान्समिटरला आपण कशा प्रकारे करेक्ट करतो की न्यूरो ट्रान्समिटर ब्रेनपर्यंत जो काही सिग्नल देतो, सिग्नल ब्रेन कोणाला देतं, न्यूरो ट्रान्समिटरला. न्यूरो ट्रान्समिटर विथ द हेल्प ऑफ न्यूरॉन्स पर्टिक्युलर ऑर्गनपर्यंत जातं, तिथे काहीतरी सिग्नल पास देतं, तिथले काही जे इम्पल्स आहे अगेन ब्रेन थ्रू येतं. काही को ट्रान्समिटर्स आहे, को न्यूरो ट्रान्समिटर्स आहे, याला हेल्प करतात. लाईक कुरिअर बॉयला काही को ट्रान्समिटर हेल्प करतं. सो अशा प्रकारे एक छान अशी स्टोरी प्रिपेअर करायची आहे, इमॅजिन करायची आणि कुठलाही सब्जेक्ट म्हटल्यापेक्षा टॉपिक त्याला आपण कोरिलेट करू शकतो. ओके, टेक अनदर एक्झाम्पल की तुमच्या सिलेबसमध्ये एक टर्म आहे ड्रग ॲडिक्शन, टॉलरन्स अँड डिपेंडन्स. आता ह्या टर्मला आपण कशा प्रकारे आठवण ठेवणार, तर एक कन्व्हर्सेशन आपण प्रिपेअर करू शकतो का ब्रेनचं आणि ड्रगचं. आता ॲडिक्शन म्हणजेच काय, आता ॲडिक्शनची टर्म आपल्याला माहिती आहे, बट आठवण ठेवायसाठी आपण म्हणू शकतो का की फॉर एक्झाम्पल हा ड्रग आहे आणि हा माझा ब्रेन आहे. हा ड्रग काय म्हणतो ब्रेनला की मी तुला भरपूर असा आनंद देतो. ठीक आहे, डोपामाइनचं सिक्रेशनला इन्क्रीज करतो. ब्रेन काय म्हणतो की हा आनंदाची मला सवय झाली आहे, मीन्स ह्या ड्रग्सची मला सवय झाली आहे. बट जो काही टॉलरन्स आहे तो काय म्हणतो, आता ह्या जो काही डोज आहे ह्या डोजनी काहीच होणार नाही, आता ह्याचा डोज इन्क्रीज करावा लागणार. म्हणजेच काय, टॉलरन्स. मीन्स हा फॉर एक्झाम्पल एखादा ड्रग आहे 250 mg वर्क करत होता, बट आता 250 mg कुठल्याच प्रकारचा डिसीज ट्रीट होणार नाही, कारण टॉलरन्स झाला आहे. डिपेंडन्स काय म्हणतो, विड्रॉवल जर केला, रिमूव्ह जर केला तर मी विड्रॉवल शो करणार. म्हणजे हा ड्रगला घेणं जर बंद केलं तर मी काहीतरी अपोजिट रिॲक्शन देणार, विड्रॉवल रिॲक्शन देणार. ओके, सो अशी एखादी कन्व्हर्सेशन आठवण ठेवून आपण हे कन्सेप्ट क्लिअर करू शकतो. सो मी काही एक्झाम्पल घेतले, बट ओव्हरऑल म्हणणं हेच आहे की जो काही टॉपिक तुम्ही प्रिपेअर करता याला व्हिज्युअलायझेशन करा आणि व्हिज्युअलायझेशन थ्रू बघा की हा तुमचा फार्माकोलॉजी हा सब्जेक्ट
किती इझी होतं ते. ओके, सो दिस इज द एक्झाम्पल फॉर अवर फार्माकोलॉजी वन, दॅट इज 4th सेमेस्टर स्टुडंट. आता काही 6th सेमेस्टर स्टुडंटसाठी एक्झाम्पल घेऊया, लाईक फार्माकोलॉजी 3 मधला जर आपण सिलेबस बघितला तर याच्यामधले जे काही युनिट्स आहे, युनिट्स आता तुम्ही जर फोकस देऊन बघितले तर हे जे काही टॉपिक्स आहे हे सिस्टीमवरती वर्क करणार आहे. असे ड्रग्स जे पर्टिक्युलर सिस्टीमच्या डिसीजवरती वर्क करतात, लाईक रेस्पिरेटरी ट्रॅक सिस्टीमवरती इफेक्ट करणारे ड्रग, गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅकवरती इफेक्ट करणारे ड्रग, अँड देन मला वाटते 3rd आणि 4th 5th हे 3 किमोथेरपीवरती आहे. ओके, सो ह्याला आपण कशा प्रकारे इमेजिन करणार, तर आता रेस्पिरेटरी ट्रॅकवरती जे काही ड्रग्स वर्क करतात, सो इथे आपल्याला रेस्पिरेटरी ट्रॅकच फक्त इमॅजिन करायची आहे. एखादी अगेन स्केलेटलवाली एखादी ह्युमन बिंग कन्सिडर करा किंवा फक्त रेस्पिरेटरी ट्रॅक कन्सिडर करा, ज्यामध्ये फक्त आपला नोज, इसोफॅगस, लंग्स असणार आहे आणि ब्रोंकाय असणार आहे. आता मला सांगा रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये काय असणार आहे? ब्रोंकायज असणार आहे, म्हणजे ब्रोंकाय रिलेटेड डिसीज. टेक एन एक्झाम्पल लाईक अस्थमा. आता अस्थमा हा प्रत्येक दुसऱ्या तिसऱ्या घरी जे ओल्ड एजचे पर्सन आहे त्यांना अस्थमा असतो. फॉर एक्झाम्पल तुमची आता एखादी आजी किंवा आजोबांना जर अस्थमा आहे, मग आता इथे आपल्याला ती आजी आपल्याला इमॅजिन करायची आहे की ह्या आजीला कशा प्रकारे अस्थमाचा त्रास होतो, ती कशा प्रकारे ते इन्हेलर घेऊन तिला ते रिलीफ होतं, की बॉडीमध्ये गेल्यानंतर तो जो काही पर्टिक्युलर इन्हेलरचे जे ड्रग्ज आहे कशा प्रकारे रिलॅक्झेशन देतं, कशा प्रकारे जे काही कॉन्स्ट्रिक्शन झालेले आर्टिओल्स आहे त्याला डायलेट करतो. ओके, सो हे सगळं आपल्याला इमॅजिन करायचं आहे. ठीक आहे, एक स्टोरी प्रिपेअर करायचं आहे. सो व्हिज्युअलायझेशन इज वन ऑफ द बेस्ट की टू अंडरस्टँड अवर फार्माकोलॉजी. जस्ट टेक एन अनदर एक्झाम्पल, लाईक आता गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅकवरती इफेक्ट होणारे जे काही ड्रग्स आहे, मग इथे आपल्याला फक्त गॅस्ट्रो इंटेस्टिनल ट्रॅक, स्टमक आपल्याला इमॅजिन करायचे आहे, जे पार्ट्स इमॅजिन करायचे आहे. आता मला सांगा GIT मध्ये जर एखादा डिसीज आपल्याला असणार तर कुठले कुठले डिसीज असू शकतं? अल्सर असू शकतं कारण ॲसिड आहे GIT मध्ये, कॉन्स्टिपेशन होऊ शकतं, इमेटिक्स होऊ शकतं, अँटी इमेटिक्स होऊ शकतं. ठीक आहे, इमेटिक्स म्हणजे काय, तर जे काही ॲसिडचं सिक्रेशन जास्त झाल्यामुळे वॉमिटिंग होते त्याला इमेटिक्स, मग इमेटिक्सला स्टॉप करण्यासाठी अँटी इमेटिक्स घेणार. सो इथे आपल्याला व्हिज्युअलायझेशन करायचे आहे. ठीक आहे, टेक अनदर एक्झाम्पल लाईक किमोथेरपी. किमोथेरपी म्हणजे काय, तर अँटी कॅन्सरस ड्रग, याच्यामध्ये सगळ्या अँटीबायोटिक्स येतात. आता प्रत्येक अँटीबायोटिकचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन वेगळं आहे कारण त्याचं स्ट्रक्चर आठवण ठेवायचं नाही आहे, बट मेकॅनिझम ऑफ ॲक्शन, ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन, थेरॅपेटिक युजेस, हे काही टर्म्स आहेत जे आपल्याला आठवण ठेवायचे. मग आता प्रत्येकाचं तुम्ही कशा प्रकारे आठवण ठेवणार, कारण क्लासिफिकेशन भरपूर आहे, ड्रग्स भरपूर आहे. मग इथे परत आपल्याला एक स्टोरी प्रिपेअर करायची आहे. फॉर एक्झाम्पल पेनिसिलिन पंच टू द वॉल. पेनिसिलिनचं जर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन तुम्ही बघितलं तर हा काय करतो, जे वॉल आहे वॉलला ब्रेकेज करतो, मीन्स त्याला पंच करतो. इथे आपल्याला जर आपण अशा प्रकारे स्टोरी प्रिपेअर केली, पेनिसिलिन आठवलं की पटकन आठवायला पाहिजे की पंच टू द वॉल, वॉलला पंच करतो. मग आता हा एक्झाम्पल क्वेश्चन कुठेही तुम्हाला आला, जीपॅटमध्ये आला, सेमिस्टरमध्ये आला, तर वायव्यामध्ये जर तुम्हाला विचारला की व्हॉट इज द मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑफ पेनिसिलिन, तुम्ही इझिली सांगू शकता की पंच टू द वॉल. ठीक आहे, याला तुम्ही तुमच्या लँग्वेजमध्ये डिस्क्राईब करू शकता. ठीक आहे, सो दिस इज अनदर एक्झाम्पल. टेक एन एक्झाम्पल NSAID, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लामेटरी ड्रग्स. याचं जर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन कशा प्रकारे आठवण ठेवणार, नो स्वेलिंग, नो पेन, नो प्रॉब्लेम. सो अशा फनी आणि को रिलेटेड होणारा टॉपिकवरती किंवा एखादा मायमिक्स तुम्ही प्रिपेअर करा आणि बघा तुमचा सब्जेक्ट किती इझी होते. ओके, माझ्याकडे अशा भरपूर असे एक्झाम्पल घेऊ शकते मी, भरपूर तुम्हाला एक्सप्लेन करू शकते, बट फॉर नाऊ कारण तुमची एक्झाम जवळ आलेली आहे आणि तुम्हाला जर टॉपिक प्रिपेअर करायचं आहे तर तुम्ही अशा प्रकारे करू शकतो. वी विल ट्राय टू स्टार्ट अ सिरीज ज्यामध्ये आपण फार्माकोलॉजी स्टार्ट करू. नक्कीच मी ती सिरीज लवकरात लवकर स्टार्ट करणार. सो आय होप हे जी सिंगल टिप आहे, जी टिप तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही कुठलं मायमिक्स यूज करता कुठल्या टॉपिकला आठवण ठेवायसाठी तेही सांगायला विसरू नका. ओके, आय एम वेटिंग फॉर युअर कमेंट्स. सो जर तुम्हाला माझं चॅनल आवडत असणार ज्यामध्ये आपण फार्मसीला आपल्या मातृभाषेमध्ये म्हणजेच आपल्या मराठी भाषेमध्ये बघतो, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत नक्की शेअर करा. ओके, सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट इंटरेस्टिंग टॉपिकसोबत. टिल देन बाय बाय.